माझ्या या राहुल महाराजाच्या संस्थेला कधी नजर लागू देऊ नको रे बाबा. फार गोड आहे. काय लेकरं नाचतात, काय त्यांच्यामध्ये प्रेमळपण आहे, द्वेष नाही. पुरं आली ना अशी वाटतात एका कोंबडीची पिलं पटापटा कशी जवळ येतात, अशी ही पोरं एखाद्या महाराज आला ना त्याच्या कुशीत जाऊन बसतात. हे प्रेम या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेतच बघायला मिळेल. काळजाची तुकडी एका आईची लेकरं असल्यागत एखाद्या महाराजाच्या प्रेमात पडतात. पोरं महाराजाच्या प्रेमात पडतील याच्यात नवाल नाही, पण महाराज या पोरांच्या प्रेमात पडतो हे असली चित्र या महाराजांनी घडवलेलं शोभणे. आणि मला याचा अभिमान आहे. आपल्या एक माणूस कसाही चांगला वागेल वाईट वागेल त्याच्या वागण्यात तो बदल करेल, पण या पोरांच्या वागण्यात ती मया ज्ञानोबाऱ्यासारखं प्रेम तयार करणं सोपं नाही. ते काय करतात गड्या पांडुरंगालाच माहिती, पण हे काम फक्त तुम्हीच करावं राहुलजी महाराज. धन्यवाद आहे तुम्हाला. फार वेळ कमी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्या पालकांच्या चरणावर 2 हात 3 मस्तक टेकवतो. आणि माझ्या राहुल महाराजावर तुम्ही विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तुम्हाला नक्की त्याचं उत्तर 1-2 वर्षामध्ये माझ्या राहुल महाराज फडतरेकडून मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि याची सार्थ ग्वाही मी तुम्हाला नक्की देईन. ज्या ज्या पालकांनी या संस्थेमध्ये लेकरू पाठवले, मी सांगणार नाही तुम्हाला तो कीर्तनकार बनेल, मी सांगणार नाही तुम्हाला तो गायक वादक पक्वाजा बनेल. हा तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. हे कीर्तनकार होणं, पक्वाजा होणं, गायक होणं हे सोपी गोष्ट नाही. त्याला पुण्याई प्रबंध उभी राहावी लागती. पण उभी आयुष्यात मरेपर्यंत माणूस म्हणून जीवन जगल्याशिवाय तो राहणार नाही. कारण आता माणुसकी कुठं मिळत नाही, आणि माणुसकी या लेकरांच्या अंतकरणात ही संस्था भरल्याशिवाय राहणार नाही.